मात्र पोलिसांकडून करण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशन नंतर सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे। दरम्यान नागपूरच्या महाल परिसरात काल रात्री 9च्या सुमारास 2 गटात तुफान राडा झाला। यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली। यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या, तर दुसरीकडे जमावाकडून पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात आली आणि यामुळे नागपुरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती। त्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करून गर्दी पांगवावी लागली। सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, काल रात्री नागपूरमध्ये हा मोठा उद्रेक पाहायला मिळाला। सध्या तुम्ही कोणत्या भागात आहात आणि तिथे नेमकी काय परिस्थिती आहे? प्राजक्ता, हा जो उद्रेक रात्री झाला होता हा प्रामुख्याने महाल आणि हंसापुरी भागामध्ये झाला होता आणि मी आता या सगळ्या हंसापुरीच्या भागामध्ये आहे। आपण पाहतोय की रात्री अक्षरशः जी आहे ती गाड्यांची जाळपोळ जी आहे ती नागरिकांकडून करण्यात आली होती आणि इथं जवळपास 1 डझनच्या वरती गाड्यांची जी आहे ती जाळपोळ इथं करण्यात आली। हा हल्ला इतका पूर्वनियोजित होता, याचं जिवंत उदाहरण मी तुम्हाला दाखवतोय की हा ज्यावेळी हल्ला केला त्यावेळी हल्लेखोरांकडे शस्त्र देखील होते। नागरिकांनी जो आरोप केलेला आहे की त्यांच्याकडे धारदार शस्त्र होते, नागपूरचे पोलीस उपायुक्त निकेतन माने यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाला होता, त्यामध्ये ते जखमी झाले होते। तर अशा पद्धतीचे जे आहेत ते हे सगळे धारदार शस्त्र होते। ही तलवार आहे, जर ही तलवार रात्रीच्या हल्ल्यामध्ये कोणावर चालविण्यात आली असती तर बहुतेक त्या व्यक्तीचा या हल्ल्यामध्ये जीव जाऊ शकला असता। हे CCTV कॅमेरे इथं पडलेला आहे। हल्लेखोरांनी याची पूर्ण काळजी घेतली होती की या हल्ल्याचे कुठलेही सबूत उरणार नाही, जेणेकरून त्यांच्याकडे कारवाई होणार नाही। त्यामुळे हे CCTV देखील पेटवून देण्याचा प्रयत्न केला। या CCTVचे जर केबल पाहिले तर ते ओढून तोडण्यात आलेले आहेत। ते CCTV ओढून तोडण्यात आले जेणेकरून या सगळ्या हल्ल्याचे पुरावे मिळणार नाही आणि पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही। हा जो हंसापुरी भाग आहे हा इथं दोन्ही समाजाचे लोक जे आहेत ते गुन्ह्या गोविंदानं राहतात। या भागामध्ये दोन्ही समाजांची जवळपास सारखीच घरं आहे। इथं दोन्ही समुदायांचे जे आहेत ते व्यवसाय आहेत। आजपर्यंत अशी कधी घटना घडली नव्हती, मात्र काल रात्री या सगळ्या इथं घटना घडल्या। जवळपास 7 ते 8 दुचाकी तर इथं आपल्या डोळ्यासमोर आहे, ज्या इथं अक्षरशः रात्री पेटवून देण्यात आला। नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी आता इथं सकाळपासून येऊन जे आहे ते हा सगळा कचरा जो आहे तो जमा करताय। हा कचरा इथून हटवता येईल, मात्र नागरिकांच्या मनामध्ये या ज्या काही जखमा झालेल्या आहेत, जो त्यांनी रात्री ह्या सगळ्या घटना पाहिल्या, त्या मिटवता येणं आता शक्य नाही आहे। ही साफसफाई करणं शक्य आहे। मला सांगा, रात्री काय इथं नेमकं झालं होतं? या सगळ्या गाड्या पेटविण्यात आल्या। 10 वाजेपर्यंत इकडे सर्व माहोल एकत्र झाला। इकडे सर्व लोक कपडे बांधून तोंडावर, त्याच्यानंतर जे महालवर जे घटना घडल्यानंतर तिकडे सहानुभूती सर्व झाल्यानंतर हंसापुरीमध्ये आले लोक, त्यांनी इकडे दगडफेक केल्यानंतर गाडीला आग लावली। इथे कारी होती, एक कारनंतर सर्व गाड्या 2 व्हीलर, घरावर दगडफेक झाली। दगडफेक झाल्यानंतर गोटमार झाल्यानंतर सर्व बायांना शिवाकाई देऊन सर्व लोकांवर घरावर दगडफेक झाल्यानंतर त्यांनी अजून मग इकडे शिवाकाई केल्यानंतर सर्व आग वगैरे लावल्यानंतर पळून गेले। मग ते नंतर मग पोलीस आली, कमीत कमी 1 ते 1.5 तास नंतर पोलीस आलेली आहे इकडे। नक्कीच तुम्ही आता हे सगळं भीतीचं वातावरण रात्री होता, तुम्ही काय पाहत होता आणि हे किती लोक असेल? तुम्ही त्यातल्या कोणाला? 300-500 लोक कमीत कमी 300-400-500 लोक कमीत कमी होते। काका, मला सांगा, ज्यावेळी रात्री सगळी घटना झाली त्यावेळी तुम्ही कुठं होते? किती लोक होते? मैं तो यहाँ पे नहीं था। मी इकडेच होतो। इकडून सर्व मजमा आला ना, इकडून बी आला, इकडून बी ह्या गल्लीतून निघाला सर्वकडून लोक। आणि तिकडे कार उभी होती लालवाडी, रेड कलरची कार, पलटवला, मारा काच फोडलं त्यांची आणि गाडीला आग लावून दिली पूर्ण गाडीची। आम्ही घरात तिकडे आमच्या घरच्या दरवाजाही तोडला, आमच्या घरच्या दरवाजा तोडला आणि काही गाडी समोर एक गाडी उभी आहे ते जायली। आता भीती वाटतं काय? सगळं रात्रीचं आठवलं तर काय सगळं होतंय? भीती तर आहे। आता आम्हाला रात्रभर आणखीन ते मंजबाच्या म्हणून आणखीन यायची कोशिश केली होती। मग पोलीस आल्याला बोलवलं, आम्ही पोलीस इकडे होती, पोलीस आले झालं तेव्हा पळाले ते लोक। नक्कीच आपण पाहतोय भीतीचं वातावरण आहे। नागपूर महानगरपालिकेकडून आता हा सगळा अशा पद्धतीनं मलबा जमा करण्याचं काम जे आहे ते सकाळपासून केलं जात आहे। या भागात जिथंही गेलो तिथं काचेचे तुकडे असतील, गाड्यांचं नुकसान असेल, घरांचं झालेलं नुकसान असेल, अक्षरशः सर्वत्र जे आहे ते पसरलेलं आहे। नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण इथं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काही महिला आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, रात्री इथं काय झालं? ज्यावेळी हे झालं त्यावेळी तुम्ही काय करत होत्या?
हम लोग सब ऊपर में थे, बहुत ज़्यादा उन्होंने पत्थर मारे, गाड़ियाँ जला रहे थे, यहीं पे आग लगाया उन्होंने, पूरा धुआं ऊपर तक जा रहा था, हमारा घर जलने में, हम पानी वगैरह डाले हमने, बहुत डरे हुए थे वो लोग, बहुत ज़्यादा नारे वगैरह लगा रहे थे, चाकू थे उनके हाथ में, तलवारें थी और बहुत सारा कुछ था, बॉटलें थी कांच की, पेट्रोल था, आग लगा रहे थे गाड़ियों को लोग डाल डाल के, बहुत बेकार तरीके का सिचुएशन था, सब बच्चे डरे हुए थे. हे सगळं आठवलं आता तर काय वाटतं तुम्हाला काय सगळं रात्री झालं काय काय पाहिलं काकू रात्री आम्ही खूप भिवून राहिले आता रात्री बहुत दंगा झाली बहुत डरे सर के हम लोग ऑटो भी हमारा तोड़े गाड़ी को भी ये हुआ नुकसान हुआ बहुत हमारा भी नुकसान हुआ बहुत हम रात को डर गए एकदम बिना कौन लोग थे क्यों इन्होंने ऐसा किया होगा आप इतने साल से यहाँ पर रह रहे कभी ऐसा हुआ नहीं हमारे कुछ झगड़े थे नहीं किसी से ना अचानक ये सब लोग आए कहाँ झगड़ा हुआ कहाँ के कहाँ आए ये कौन लोग हो सकते हैं क्या उनका मकसद आपको लगता है रात को क्या मकसद था उनका ये पता नहीं भैया मेरे को और सब मुस्लिम थे नक्कीच हे नागरिक इतक्या दहशतीत आहे की कोणाचं नाव देखील घेऊ शकत नाही कारण त्यांना इथंच राहायचं आहे. मात्र मी तुम्हाला हे एक दृश्य दाखवतो या घराच्या तिसऱ्या माळ्यावर आपण पाहतोय त्या दोन महिला उभ्या आहेत त्यांच्या बाजूला असलेल्या खिडकीची काच तिथं फुटलेली आहे साधारणतः जमिनीपासून जर ते अंतर पाहिलं तर 60 ते 70 फूट आहे म्हणजे या हल्लेखोरांनी जे दगडफेक केली ती इतक्या उंचापर्यंत केली दुसऱ्या माळ्यापर्यंत ही सगळी दगडफेक गेलेली आहे काचेची ती खिडकी तिथं फुटलेली आहे यावरून यांना नरसंहारच करायचा होता का ज्या पद्धतीने यांच्या हातात पेट्रोलच्या बॉटल्स होत्या तलवारी होत्या वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र होते नक्कीच या सगळ्या हल्ल्याच्या माध्यमातून जे आहे ते लोकांच्या जीवावर उठवण्याचाच हा प्रयत्न जो आहे तो या हल्लेखोरांकडून केला कारण या सगळ्या परिसरामध्ये जिथं नजर जाईल तिथं फक्त आगीचा कोळसा दिसतोय काच पसरलेले दिसत आहेत घराच्या खिडक्या फुटलेल्या आहेत महिलांच्या मनात दहशत आहे रात्री लहान मुलांना घरच्यांना जीव मुठीत घेऊन सांभाळलेला आहे कधी एकदा सकाळ होईल त्यांच्यापर्यंत मदत पोहोचेल या भीतीनं जे आहे ते सगळे लोक रात्रभर इथं होते आणि या दहशतीतच त्यांनी आता रात्र काढलेली आहे आता सकाळी सगळे लोक येतील मात्र काय नेमकं हे झालं रात्री हे जाणून घेऊन याचा आपण प्रयत्न करूया यांच्या घरासमोर जे आहेत या गाड्या पेटवून देण्यात आल्या मला सांगा रात्री काय हे सगळं झालं कोणी हे केलं तुमच्या डोक्याला देखील जखम झाल्याचं इथे दिसतं मारे ना पूरा यहाँ से पत्थरे मारे औजार लेके थे हम घर के अंदर घुसे बच के जैसे तैसे नहीं तो पिक्चर खत्म थी हमारी यहाँ पे पूरे अंगार यहाँ गाड़ी खड़ी उसको अंगार लगाए उन लोग ने एक हम लोग ने ऊपर से पानी फेंक के बचाने को सोचे फिर भी नहीं और इतने पत्थरबाजी और इतने चलने और अरे अल्लाह अकबर ये क्या ढंग है अरे भैया हमने तुम्हारा क्या बिगाड़े हम तो अपना काम धंधा करके घर पे आए थे अपना खाना खाने बैठे थे तुम्हारी आवाज़ें सुने बाहर आए तो तुमने पत्थरे बजे पूरा वहाँ से माहौल ही चल रहा था कम से कम 300-200 लोग होंगे इतने सारे लोग आपके सर को ये जख्म लगी है ये क्या लगा है ये उनने पत्थरे जो फेंक रहे थे वो लगी है हमारी गाड़ी को जलाए हम लोग बाहर आके गाड़ी को देख रहे हैं हम लोग पानी डालने की कोशिश करें कि पानी डाल के बुझ जाए उठते पे और 10-12 लोग और आगे जब पत्थरे मारे हम घर के अंदर घुस गए बात पे ये पूरी गाड़ियों को उनने ऐसे जला दी ये बाजू वालों की गाड़ी है ये हमारी गाड़ी है उधर पे वो एक गाड़ी हमारी खड़ी है सब पूरा ये क्या नारे लगा रहे थे ये कौन लोग थे आप जानते हैं क्या कोई पहचान पे नहीं आए सबके मुंह पे कपड़ा लगा हुआ था और पत्थरेबाजी इतने वाली थी कि किसी को पहचान नहीं पाए लेकिन हाँ उनका नारा जो आ रहा था सुनाई पे कोई अरे अल्लाहू अकबर तर एकंदरीतच ही सगळी दृश्य पाहून नागपूरकरांमध्ये कशा प्रकारे भीतीचं वातावरण आहे हे पाहायला मिळतंय धन्यवाद उदय तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू